यार माया, मी बरा दिसतोय ना? ओके ना? अरे एकदम स्मार्ट. मला असं झालंय कधी एकदा यशवंत सर येतात आणि अनाउन्समेंट करतायत यार. इट्स ऑलमोस्ट सेम हिअर. म्हणजे मी सुद्धा त्यांचीच वाट बघते आणि म्हणून तर आपण थांबलो इथे त्यांना रिसीव्ह करायला. यू नो व्हॉट, मला तर आता एकही चान्स सोडायचा नाहीये सरांना इम्प्रेस करण्याचा. माया, पण तसं आपल्याला वाटतंय तसं सगळं प्लॅन नुसार घडेल ना? ऑफकोर्स गुरुनाथ. नाही म्हणजे यशवंत सर ऐन वेळेला काही. डोंट यू वरी अबाउट इट. ओके? नाही, मला तसं कन्फर्म सांगायला म्हणजे. येस येस, तू दे कन्फर्मेशन. हो ना? हां हॅलो, निघालास तू? हां अच्छा, ऑलरेडी निघालास ना? व्हेरी गुड. ये भेटूच मग. आले. हॅलो देयर. वेलकम बॅक सर. हॅलो सर. हाय. आय रिअली कांट एक्सप्रेस की तुम्हाला पुन्हा ऑफिसमध्ये बघून किती छान वाटतंय मला. मलाही खूप छान वाटतंय. आता लवकरात लवकर काम सुरू करूया, मला अजून छान वाटतं. ग्रेट. तू कशी काय इथे? बाबांनी सांगितलं म्हणून यावं लागलं. माया काय तू पण, कंपनीचे सीईओ आहेत ना मॅडम, मग त्यांनी कधी यायचं कधी जायचं हे त्या ठरवणार. हा, त्यांना जेव्हा यायचं तेव्हा येतील, जेव्हा जायचं तेव्हा जातील, नाही का राधिका मॅडम? सॉरी, माय मिस्टेक. प्लीज. हॅलो हॅलो एव्हरीवन. बसा बसा बसा. सिट प्लीज, सिट सिट. सॉरी, आज असं तातडीची मीटिंग बोलवावी लागली, पण ॲज यू नो काही कामं वेळच्या वेळी केलेलीच बरी असतात. आज अनेक वर्ष आपली कंपनी प्रकाश धोतात आहे. आपल्या परफॉर्मन्सच्या बळावरती आपण छान रेप्युटेशन कमावलंय, आपली इमेज खूप छान झालेली आहे. मात्र गेल्या 2-3 दिवसात मार्केटमध्ये आपल्या कंपनीबद्दल जी चर्चा चालू आहे, दॅट इज शॉकिंग, दॅट इज अनएक्सेप्टेबल. आपल्या कंपनीची खूप बदनामी झालेली या प्रकरणात. आणि या सगळ्यामुळे तुम्हा इन्व्हेस्टर लोकांना जर मनस्ताप झाला असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी अबाउट इट. नाही सर, तुम्हाला माफी मागण्याची काहीही गरज नाहीये. गरज आहे मिस्टर देसाई. माझ्यासाठी माझी कंपनी, माझ्या कंपनीची इमेज इज पॅरामाउंट. मी या कंपनीचा मालक जरी असलो तरी मी तुम्हा सर्वांसमोर, माझ्या इन्व्हेस्टर्स समोर आन्सरेबल आहे. आफ्टर ऑल तुम्ही लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवलात, माझ्या पाठीशी उभे राहिलात, म्हणून मी कंपनीला एवढ्या नावारूपाला नेऊ शकलो, कंपनीची इतकी छान इमेज तयार होऊ शकली. सॉरी सर, ॲज अ कंपनीची लीगल ॲडवायझर म्हणून बोलते. जे काही घडलंय ते आपल्या माणसाकडनंच घडलंयत ना, त्यामुळे आपणच त्याला समजून घ्यायला हवं. तुमच्यात आणि माझ्यात हाच एक छोटासा फरक आहे. तुम्ही माणसांना महत्त्व देता, मात्र मी शिस्तीला महत्त्व देतो. आपल्या अंगी जर शिस्त असेल तर आपल्या हातून चांगलंच काम घडतं, आणि चांगलं काम घडलं की समाजामध्ये, मार्केटमध्ये आपलं चांगलं नाव होतंच, आपली चांगली इमेज होतेच होते. आणि या इमेजला धक्का लागेल अशी कुठलीही गोष्ट मी खपवून घेत नसतो. कसं आहे, कंपनी माणसांसाठी नसते, माणसं कंपनीसाठी काम करतात. आणि या काम करणाऱ्या माणसांपैकीच एक आहे सौमित्र बनहट्टी. गेल्या काही दिवसात कंपनीची जी बदनामी झालेली आहे त्याच्यासाठी मी सौमित्रला जबाबदार धरलेलं आहे, आणि याच कारणासाठी मी त्याला कामावरून काढून टाकलेलं आहे. आय हॅव फायर्ड हिम. बट सर, तो तर तुमचा मुलगा आहे. हे बघा, मी जेव्हा इथे येतो ना तेव्हा मी माझी सगळी नाती घरीच सोडून येतो. प्रोफेशनचा आणि इमोशन्सचा काहीही संबंध असता कामा नये असं माझं मत आहे. आणि आपल्या वागण्यामुळे आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनवरती काय परिणाम होत असेल याचा विचार ज्याला करता येत नाही, असा माणूस माझ्या कंपनीमध्ये काम करू शकत नाही. एनिवे, अजून एक निर्णय तुम्हाला ऐकवायचा आहे. तर अजून काय बाकी आहे? राधिका बनहट्टी, राधिका मसाले या प्रसिद्ध कंपनीची मालकीण आणि ऑफकोर्स आपल्या कंपनीची सीईओ. राधिकाला सीईओ करताना ती माझी सून आहे हा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवला नव्हता. शी वॉज केपेबल. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली, तिने स्वतःचा एक मोठा धंदा सुरू केला. इतकंच नाही तर तो सक्सेसफुल करून दाखवला. प्रचंड मेहनती
आणि इतरांसाठी आयडॉल अशी हिची ख्याती होती. या ख्यातीचा आपल्या कंपनीला फायदा होईल, आपल्या कंपनीची रेप्युटेशन, आपल्या कंपनीचं इमेज त्यांनी सुधारेल, या भावनेनं मी तिला सीईओ केलं होतं. अँड शी प्रूव्ड मी राईट. मला हे अजिबात नाकारता येणार नाही की तिचा आपल्या कंपनीला खूप फायदा झालाय. त्याचबरोबर मला हेही नाकारता येणार नाही, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या मते राधिका अत्यंत इमॅच्युअरली वागलेली आहे आणि तिच्या वागण्याचा डायरेक्टली आपल्या कंपनीच्या एका एम्प्लॉयवरती परिणाम झाला. तुम्ही गुरुनाथ सुभेदारांबद्दल बोलताय ना? राईट. या दोघांमधलं अगोदरचं नातं कदाचित कारणीभूत ठरलं असेल या सगळ्याला. पण जी व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये पर्सनल रिलेशनशिप्स आणू शकते, अशा व्यक्तीकडनं अशा चुका वारंवार होतच राहणार, मला खात्री आहे. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी मिसेस राधिका बनहट्टी तुमचा राजीनामा मागतोय. सर, आत्तापर्यंत आम्ही तुमचे प्रत्येक निर्णय ऐकलेले आहेत. सर, आमची यावेळी एक छोटी रिक्वेस्ट आहे. तुम्ही राधिका मॅडमला एक संधी द्यायला हवी. हो सर, जे काही घडलेलं आहे त्यास त्यांना जबाबदार धरता येणार नाही असे आम्हालाही वाटते. आम्ही रिक्वेस्ट करतोय म्हणून एकदा ते विचार करून बघा. एक्सक्यूज मी, तुमची काही हरकत नसेल तर मी जरा बोलू का? हां मॅम, बोला ना. तुम्ही माझ्याबद्दल जे बोललात त्यासाठी मी तुमचे आभार मानते. पण खरं सांगू का, बाबांचा निर्णय मलाही मान्य आहे. काय मी आणि सौमित्र जे काही वागलो त्यामध्ये त्याचा जितका दोष आहे तितकाच माझा सुद्धा दोष आहे. हे असं वागताना आम्ही कंपनीच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा होता. आमच्यामुळे निश्चितच कंपनीचं नुकसान झालंय हेही मान्य आहे. आणि म्हणूनच मी माझ्या सीईओ पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. झालेल्या घटनेबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. फक्त एकच, मी गुरुनाथ सुभेदारांची अजिबात माफी मागणार नाही. बोल चिंकी. चिंकी आहे नाला, कसा आहेस बोक्या? काय नाही, मस्त कॉफी पीत वाचत बसलोय घरी छान. तू मला कसा काय फोन केलास? अरे मी ऍक्च्युली राधिकाला फोन ट्राय करत होते पण तिने उचलला नाही फोन. हो अगं, ती फोन नाही उचलणार, बिझी असेल. कारण माझा डॅड आलाय ना, तो तिला एसबी कंपनीला घेऊन गेलाय. ए हो, ऍक्च्युली माया आता तेच म्हणत होती. मी हेच सांगायला राधिकाला फोन करत होते की दोघं खूप खुश दिसत होते आणि आता आपल्याच मनासारखं सगळं होईल असं काहीतरी म्हणत होते. हो खरंय ते. खरंय ते म्हणजे तुला माहितीये काय सगळं? शनाया, तू ते काय ते नवीन शो सुरू केलायस बघ, काय शनायाने मचाया शोर, लव्ह टिप्स वगैरे देतेस ना लोकांना. तिकडे आता काही काम असेल तर सांग ना मला, कारण मी पण जॉबलेस आहे सध्या. एक मिनिट, जॉबलेस म्हणजे डॅडने मला काढून टाकलं अगं एसबी कंपनीमधून. आणि मला खात्री आहे की तो राधाला सुद्धा सीईओ पदाचा राजीनामा द्यायला लावणार. हे काय बोलतोस तू? खरंय, तुझे काय ऐकतेस ना ते एकदम खरंय. हे देवा, तू ओकेस का रे? अरे एकदम मस्त आहे. तू काल येऊन गेलीस ना, छान मोटिवेट करून गेलीस आम्हाला, तेव्हापासून एकदम पॉझिटिव्ह वाटतंय मला. बघ, पिंकीचा गेटअप करून मला स्त्री म्हणून काय काय नवीन गोष्टी कळल्या. आता हाऊस हजबंड म्हणून बघतो, गृहिणी नेमकं काय काय कामं करतात घरात ते पण कळेल ना मला. मजा घेतोय त्याची. तू कुठलाही जॉब छानच करशील रे. हे पण त्या दोघांना सोडायचं नाहीये. कोणाला? गॅरीला आणि मायाला. अगं त्यासाठी आपल्याला काय करायची गरजच नाहीये. राधा त्यांना सोडणार नाही नक्की. एक वेळ बाकी सगळ्यांची माफी मागेल ती, पण त्या गुरुनाथची नक्की माफी मागणार नाही. कम ऑन राधिका, व्हॉट इज दिस? इतका वेळ मी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यांच्यातला फरक अंडरलाईन करतोय आणि तू पुन्हा तेच म्हणतेस.
तू तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुझं पर्सनल लाईफ खेचून आणते जबरदस्तीने. मी स्वतःचं कौतुक करायला म्हणत नाही, पण सिरियसली सौमित्र फक्त घरी गेल्यानंतर माझा मुलगा असतो. इथे तो फक्त माझा सिम्पल नॉर्मल एम्प्लॉई असतो, लाईक एनीबडी एल्स. आणि म्हणूनच मी त्याला सहज कामावरनं काढून टाकू शकतो. बाबा, तुमच्यासारखा दृष्टिकोन मला नाही ठेवता येणार. का नाही ठेवता येणार? हे बघ, तू आता आमच्या कंपनीची सीईओ नसलीस तरी तू स्वतःच्या कंपनीची मालकीण आहेस. प्लीज प्रॅक्टिकली विचार कर. प्लीज आपल्या प्रोफेशनमध्ये रिलेशन्स आणू नकोत, नाहीतर तुझ्या वागण्याचे तुलाच नंतर भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. मी माझ्या आयुष्यात अशा बऱ्याच भयंकर प्रसंगांना सामोरी गेली. आता मला कुठल्याच प्रसंगाची भीती वाटत नाही. राहिला प्रश्न माझ्या वागण्याचा. बाबा, मी तुमच्या मताचा पूर्णपणे आदर करते, पण तरीही मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की मी माझ्या आयुष्यात मात्र इमोशनला जास्त महत्त्व देते. माझी राधिका मसाले ही कंपनी कुठल्याही बिझनेस स्ट्रॅटेजीवरती उभी नाही राहिलीये, तर ती उभी राहिलीये विश्वासावर, भावनांवर. माझ्या कंपनीमधली सगळी माणसं ही माझ्याशी भावनांनी जोडली गेली. मला हा विश्वास आहे, ही माणसं कधीही मला अंतर देणार नाही, मी त्यांना अंतर देणार नाही. तसाच मला हाही विश्वास आहे की ही माणसं माझा कधीही विश्वासघात करणार नाहीत. तुम्ही कधीही माझ्या कंपनीत या, आमच्यामध्ये कधीही बॉस आणि एम्प्लॉई हे नातं तुम्हाला दिसणार नाही. केवळ कंपनीच्या नफ्या तोट्याचा आम्ही विचार करत नाही, तर एकमेकांच्या भावनांचाही विचार करतो. आता आमच्या कंपनीचे सिनियर मॅनेजर आनंद शहा, म्हणजे आमचे आनंद भाऊजी, त्यांना मी आनंद भाऊजी असंच हाक मारते कंपनीत सुद्धा. तेही मला वहिनी असंच म्हणतात. आता यामुळे कधी आमच्या कंपनीचं नुकसान झालं नाहीये, झालाच असेल तर फायदाच झालाय. फक्त कंपनीतल्या प्रोडक्ट्सचा आणि नफ्याचा विचार न करता एकमेकांच्या कुटुंबाचाही विचार करतो. अर्थात कंपनीला कधी फायदा झाला तर तो केवळ कंपनीचा फायदा नाही, तर तो कुटुंबाचाही फायदा होत असतो. आनंद भाऊजींची बायको जेनी कंपनीत खूप आधीपासून आहे, पण तिचं माझं नातं हे बॉस आणि एम्प्लॉईचं नाही, सख्ख्या बहिणीचं नातं आहे. आणि म्हणूनच बाळणपणाला माहेरी न जाता ती माझ्याकडे राहायला आली. आणि केवळ आनंद भाऊजीच नाही, तर श्रेयस सुद्धा. या सगळ्यांचं नातं माझ्याशी वहिनीचं, दिराचं आहे. मग त्यावेळेला त्यांची पोस्ट माझ्यासाठी महत्वाची नसते. ते माझ्याशी काहीही बोलू शकतात, केवळ कंपनीबद्दल नाही, तर अगदी मनातलं काहीही शेअर करू शकतात. उद्या मला कोणी काही बोललं तर ही माणसं नेहमी माझ्या बाजूने उभी राहतील, माझ्या शब्दाखातर काहीही करायला तयार होतील. कोण आहेत ही माणसं? माझ्यासाठी का उभी आहे? मी कोण आहे त्यांची? तर आमचं नातं हे विश्वासाचं आहे, भावनांचं आहे. आम्ही केवळ कंपनीच्या नफ्या तोट्याचा विचार करणार नाही, तर आम्ही एकमेकांच्या भावनांचाही विचार करू. माझ्या कंपनीचा टर्नओव्हर हा 300 कोटींचा आहे, पण माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये. या 300 कोटींपेक्षाही ही माणसं माझ्यासाठी 3 लाख कोटींनी जास्त महत्वाची. फेअर इनफ राधिका, तू म्हणालीस की तू माझ्या मतांचा आदर करतेस. चल, मीही तुझ्या मतांचा आदर करतो. मात्र मी तुला एवढं सांगतो की तू जे काय म्हणालीस आत्ता ते टाळ्या वाजवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप छान होतं, पण बिझनेस असा होत नसतो. एनीहाव, लेट्स मूव्ह ऑन टू मोर इम्पॉर्टंट थिंग्स. मला अजूनही 2 अनाउन्समेंट्स करायच्या आहेत. सर, आता कोणती अनाउन्समेंट करणार आहात? पहिली अनाउन्समेंट ही की आपल्या कंपनीच्या सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी आपल्याच कंपनीच्या एका एम्प्लॉयला एम्प्लॉय करायचं मी ठरवलंय. आय होप या बाबतीत तुम्ही मला सपोर्ट कराल. आजपासून SB ग्रुप ऑफ कंपनीजच्या सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी मी
गुरुनाथ सुभेदारला अपॉइंट करतो. ओके ओके ओके. द सेकंड अनाउन्समेंट. इथून पुढे आपल्या कंपनीची सीईओ म्हणून आपल्या कंपनीतली माझी सगळ्यात विश्वासू एम्प्लॉई माया कारभार सांभाळेल. कॉंग्रॅट्स माया. मला खात्री आहे ही जबाबदारी तू खूप छान पार पाडशील. ऑफकोर्स. अँड येस, थँक्यू. माया, वुड यू लाईक टू से अ फ्यू वर्ड्स? येस सर. गो अहेड. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यशवंत सर फॉर दिस. माझ्यावर असलेल्या विश्वासामुळेच एवढी मोठी अपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिली. थँक्यू सो मच सर. प्रत्येक एम्प्लॉईचं एक स्वप्न असतं. आपण ज्या स्टेजला आहोत त्यापेक्षा एक स्टेज वर जाणं. मी सुद्धा हेच स्वप्न आणि हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिले. आपला परफॉर्मन्स सतत छान कसा देता येईल यासाठी प्रयत्नशील राहिले. अँड यशवंत सर हॅज विटनेस्ड माय हार्डवर्क. बट नेहमीच कष्टाने सगळं काही मिळतं असं नसतं ना. लक प्लेज अन इम्पॉर्टंट पार्ट टू. अशा वेळी आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे वाट बघत राहणं. आय डिड द सेम. पेशन्स ठेवले आणि प्रामाणिकपणे माझं काम करत राहिले. आय स्टेड लॉयल टू माय वर्क. अँड फायनली द डे हॅज अराइव्ड. ह्या कंपनीची वन ऑफ दी महत्त्वाची पोस्ट मला मिळाली. अँड मोर दॅन पोस्ट, I take it as my responsibility. Once again, thank you so much, sir. I promise you, I'll never let you down. And also, I would like to congratulate Mr. Gurunath Subedar. थँक्यू थँक्यू. So मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला. अरे नाही माया मॅडम, मी काय बोलू उगीच. गुरुनाथ, प्लीज. मला कुठून सुरुवात करू काही कळत नाहीये. कारण एक सर्वसाधारण एम्प्लॉई या कंपनीचा, ते आज या कंपनीचा सिनियर मॅनेजर या पोस्टवर आल्याचा मला आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर ती जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे. मला अजूनही आठवतंय मी यशवंत सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा सर तुम्ही मला एक रुपयाचं नाणं दिलं होतं. मी ते नाणं आजही जपून ठेवलंय तुमचा आशीर्वाद म्हणून. आणि त्यानंतर सरांनी माझ्यावर विश्वास टाकत एक बंद पडलेली ब्रँड चालवायची मोठी जबाबदारी टाकली होती. आणि त्याच ठिकाणी माझी ओळख झाली माया मॅडमची. सरांनी टाकलेला विश्वास आणि माया मॅडमचं वेळोवेळी मला मिळणार मार्गदर्शन याच्यामुळेच आज मी इथे पोहोचू शकलो. त्यामुळे माझ्या यशाचं सगळं श्रेय मी या दोघांना देईन. थँक्यू. सर तुमची काही हरकत नसेल तर सिनियर मॅनेजर या नात्यानं मला एक अनाउन्समेंट करायची होती. ऑफकोर्स, गो अहेड. आज सिनियर मॅनेजर हे पद मिळाल्या मी ही अनाउन्समेंट करतोय. आणि अर्थात याबद्दल मी माया मॅडमला कल्पना पूर्ण दिलेली आहे. एसबी कंपनीची ज्युनियर मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे. अशा पोस्टवर, अशा जबाबदारीच्या पोस्टवर एखादा फक्त दाढी मिशा काढल्यात म्हणून मीटिंगला न येणारा माणूस अपॉइंट करण्यापेक्षा अत्यंत जबाबदार आणि कर्तृत्ववान माणसानं येणं फार गरजेचं आहे. आय होप मी काही चुकीचं नाही बोलत आहे. नो, नॉट एट ऑल. तुम्ही काहीच चुकीचं बोलत नाही आहात. प्लीज कंटिन्यू. थँक्यू. मगाशी यशवंत सर बोलत असताना राधिका मॅडमनी त्यांच्या बोलण्यावर ऑब्जेक्शन घेत, म्हणजे ऑलमोस्ट त्यांना क्रॉस करत इमोशनल आणि प्रोफेशनल पैकी त्या कशा इमोशनल आहेत ही गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थात तुम्ही सगळे इम्प्रेसही झालात, टाळ्या सुद्धा वाजवल्या. आणि दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे त्यात चुकीचं काहीच नाहीये.
त्यांनी कमावलेली माणसं किती महत्वाची आहेत, त्यांची कशी किंमत होऊ शकत नाही. टू बी प्रिसाईज 3 लाख कोटी वगैरे. आय एम सॉरी, मला आकडे फार लक्षात राहत नाहीत, पण एवढं सगळं कौतुक त्यांनी आपल्या कमावलेल्या माणसांबद्दल केलं होतं, राईट? आणि आज SB ग्रुप ऑफ कंपनीच्या ज्युनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी अशाच त्यांनी एका कमवलेल्या व्यक्तीला मी अपॉइंट करतोय. त्यांच्या अत्यंत विश्वासाच्या माणसांपैकी एक, SB कंपनीचा नवीन ज्युनियर मॅनेजर. लेट्स वेलकम श्रेयस देशपांडे.